अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दत्त जन्मोत्सव कसा साजरी करायचा, आपल्या घरीच कसा साजरी करायचा, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी कोणता अध्याय वाचावा, त्या दिवशी नैवेद्य महाराजांना कोणता दाखवायचा, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे 4 डिसेंबर, गुरुवार आहे. त्या दिवशी सगळ्यांनी एकादशी सारखा उपवास करावा. त्या दिवशी खूप ठिकाणी 12:39 ला दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. 12:39 दुपारच्या वेळेस, 12:39च्या वेळेस दत्त जन्म साजरा केला जातो. गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचावा, त्याच्यामध्ये दत्त जन्माची कथा आहे. जे जण गुरुचरित्र वाचायला बसलेले आहे सगळ्यांनी गुरुचरित्राचा 4था अध्याय त्या दिवशी वाचावा. काही जण 12:39 ला जन्म करता, काही जण संध्याकाळी 3 सांजेला जन्म करता. जे दत्त मंदिर आहे तिथं संध्याकाळी 6 वाजता जन्मोत्सव साजरा केला जातो. कारण की त्या कथेमध्ये असं वर्णन आहे की जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश असेल ते भिक्षा मागण्यासाठी गेले, सती अनुसूया भिक्षा मागण्याला गेले की भिक्षा आम्हाला द्या. मग ते म्हटले, ती पतिव्रता असल्यामुळे ते म्हटले की आम्ही भिक्षा देतो, पण ते म्हटले की आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढा. नग्न होऊन भिक्षा मागायची म्हटल्यावर परपुरुषासमोर कसं नग्न होणार आहे. पण ती पतिव्रता होती. प्रतिव्रता म्हणजे सूर्य त्यांना घाबरायचे, सूर्य जे त्यांची आग आहे ती कमी करायची, ती त्रास न हो, खाली जमिनीला पण त्रास व्हायचा. पतिव्रता स्त्री असल्यामुळे सगळे लोक त्यांना घाबरायचे. मग ब्रह्मा विष्णू महेश्वराने त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणे की तुम्ही आता नग्न होऊन आम्हाला भिक्षा द्या. मग त्यांनी मनातल्या मनात पतीचं स्मरण केलं. पतीचं स्मरण करून मनातल्या मनात पतीचं स्मरण करून त्यांनी जर हे पतीचं स्मरण केलं मनातल्या मनात, आणि हे केल्यानंतर ते जे तिन्ही जे हे होते, ब्रह्मा विष्णू महेश्वर होते, तिन्हींची बाळकं झाली. याला म्हणतात प्रतिव्रतेमध्ये सामर्थ्य. तिन्हींची बाळकं झाली. तिन्हीची बाळकं झाल्यानंतर मग त्यांनी तिघांना जवळ घेतलं, तिघांना दूध पाजलं, पुनरुप वस्त्र नेसले, म्हणजे वस्त्र नेसून परत दूध पाजलं, आणि तिन्हींची बाळकं झाली. आणि नंतर जे त्यांचे पती आहे ते पती घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बघा ब्रह्मा विष्णू महेश्वर आपल्या घरी आणले. ही गुरुचरित्रामध्ये 4था अध्यायामध्ये वर्णन आहे. हे अध्याय पूर्ण त्या दिवशी पूर्ण वाचावा. दत्त जन्मकथा गुरुचरित्रातील 4था अध्याय त्या दिवशी पूर्ण वाचावा. त्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा, नैवेद्य मध्ये आपण फराळाचा नैवेद्य दाखवायचा. फराळाचा नैवेद्य सगळा दाखवू शकतो आपण. फळं असेल, साबुदाणा खिचडी असेल, भगर नाही चालणार. तुम्ही फळं असेल, साबुदाणा खिचडी असेल, हे सगळं तुम्ही फराळाचं आहे ते महाराजांना दाखवू शकता. त्या दिवशी गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचायचा. आपल्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करावा, दत्त महाराजांचा पाळणा घ्यावा, दत्त महाराजांची आरती घ्यावी. गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचलाच त्याच्यासोबत संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं, गुरुचरित्राची अवतरणिका वाचावी, गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय वाचावा. त्या दिवशी जर आपल्या घरी दत्त जन्मोत्सव प्रत्येकाने साजरी करावा. प्रत्येकाने साजरा करायचा दत्त जन्मोत्सव प्रत्येकाने. दुपारी जमलं तुम्हाला, दुपारी केंद्रामध्ये दुपारी 12:39 ला जन्म होत असतो, तिथं 12:39 ला तुम्ही तिथं जाऊ शकता. घरी आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता घरी पूजा मांडणी करायची, साधी सोपी. आणि त्या दिवशी आपण दत्त महाराजांचा असेल किंवा गुरुचरित्राची पोथी आपण ठेवलेली असेल, तिथं पण प्रत्येकाने दत्त महाराजांची पंचपदी असेल किंवा दत्त महाराजांचा जन्मोत्सव प्रत्येकाने करावा. आणि त्या दिवशी गुरुचरित्रातील 4था अध्याय प्रत्येकाने वाचावा. म्हणजे किती सामर्थ्य आहे बघा पतिव्रतेमध्ये. म्हणजे मला सांगायचा एकच उद्देश आहे की पतिव्रतेमध्ये किती सामर्थ्य आहे. 3 जण भिक्षा मागायला आले की ओम भवती भिक्षा अंदेही, आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढा असं म्हणे की तिची परीक्षा घेतली. प्रत्येक देव हे आपली परीक्षा घेत असतो. तुम्ही त्या संकटामधून कसं तारता, त्या संकटातून तुम्ही कसं बाहेर येता,
हे त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. कुरुक्षेत्रातील 4था अध्याय. मग तिने आपल्या पतीचं स्मरण करून पाणी आहे ते पाणी शिंपडलं. पाणी त्या बाळकावर पाणी थोडं शिंपडल्यानंतर ते त्यांचे जे आहे जे 3 पुरुष होते त्यांचे पूर्ण बाळक झाले. ही दत्त जन्माची कथा आहे. विचार करा की पतिव्रतेमध्ये किती सामर्थ्य आहे. आणि पतिव्रता म्हणजे आपल्याला काय करायचंय? प्रतिव्रता व्रत म्हणजे काय? आपल्या पती शिवाय दुसऱ्या व्यक्तीचे आपल्या मनामध्ये विचार नाही यायला पाहिजे. ती खरी प्रतिव्रता. आपल्या पती शिवाय दुसऱ्याच्या व्यक्तीच्या मनात यायला पाहिजे, ती प्रतिव्रता आहे. तुळशीचं रोज पूजन करायचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचं, आपल्या सासू सासऱ्याचं स्मरण करायचं. एवढ्याच गोष्टी आपण करायला पाहिजे. त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची? त्या दिवशी आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचायला पाहिजे. संक्षिप्त गुरुक्षेत्र. जे गुरुक्षेत्र पारण करायला नाही बसले त्यांनी पण दत्त जन्मोत्सव 4 डिसेंबर रोजी दुपारी 12:39 किंवा संध्याकाळी 6 वाजता गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचावा. गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचताना कसं वाचायचा? तो पूर्ण वाचला तरी चालतो, पण त्या साधूंची बाळके झाले तेव्हा फुलं असेल ते फुलं व्हायचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं. आणि ते म्हटल्यानंतर ते फुलं व्हायचे. मग नंतर आरती करायची. दत्त महाराजांची आरती घ्या, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्या, गणपती बाप्पाची आरती घ्या. ही आरती झाल्यानंतर आपण नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवू शकता. संध्याकाळच्या वेळेस पण तिन्ही सांजेच्या वेळेस पण आपण करू शकता. आम्ही मोस्टली संध्याकाळच्या वेळेस दत्त जन्मोत्सव आहे तो करत असतो. आपण दत्त मंदिरामध्ये आपल्या जवळचं दत्त मंदिर असेल तिथं पण जावं. औदुंबराला प्रदक्षिणा मारावी. त्या दिवशी जास्तीत जास्त संक्षिप्त गुरुक्षेत्रातील अवतरणिका आणि गुरुक्षेत्रातील 14वा आणि 18वा अध्याय हे जर वाचता आपल्याला जर नाही आलं तरी पण आपण श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त याचं 11 माळी तरी आपण कमीत कमी त्या दिवशी जप करायला पाहिजे. खूप छान. आणि दत्त जन्मोत्सव खूप छान आहे की दत्त महाराज त्यांचा जन्म त्या दिवशी झालेला आहे. आणि आपण जर नामस्मरण गुरुक्षेत्रातील 4था अध्याय एवढं जर आपण त्या दिवशी जरी केलं तर ती केलेली सेवा आपण दत्त महाराजांच्या चरणी आपण रुजू करू शकतो. रताळे असेल, फळ असेल, बटाटे असेल किंवा साबुदाणा खिचडी असेल, फराळाच्या सगळ्या गोष्टी आपण चालता तो फराळाचा सगळा नैवेद्य महाराजांना दाखवायचा. आरती करायची आणि आरती केल्यानंतर तो नैवेद्य आहे तो प्रसाद म्हणून सगळेजण घेऊ शकता. घरातील सगळ्यांनी, जसं आपण एकादशीचा उपास करतो, आज एकादशी बघा, जसं आपण एकादशीचा उपास करतो ना त्याप्रमाणे दत्त जन्मोत्सव जो स्वामी भक्त आहे, जो गुरु भक्त आहे, जो दत्त महाराजांचा भक्त आहे, जो नवनाथ महाराजांचा भक्त आहे, त्यांनी तर आवर्जून दत्त जन्मोत्सवाचा एकादशी सारखा उपास करायला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही जेवढं स्वामी चरित्र वाचता येईल स्वामी चरित्र वाचू शकता. जेवढं तुम्हाला संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचता येईल संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता. गुरुक्षेत्राची अवतरणिका पण त्या दिवशी वाचू शकता. तो दिवस पूर्ण दत्त महाराजांच्या चरणावर आपण करू शकतो. त्या दिवशी लक्ष्मीपूजनाचं पण आहे. लक्ष्मीपूजन, दुर्गा सप्तशती पण पाठ करू शकता. आपण त्या दिवशी महाराजांची जेवढी सेवा करणार तेवढी सेवा कमी आहे. आणि त्या दिवशी जो गुरुवार पण आलाय बघा, दत्त जन्मोत्सव आणि गुरुवार खूप मोठी पर्वणी त्या दिवशी. खूप छान पैकी सेवा प्रत्येकाने करावी. मनामध्ये किंतु परंतु ठेवायचा नाही. आणि मनापासून जर आपण सेवा केली तर दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. म्हणून छानपैकी करायची सेवा. आणि आपल्या घरी पण प्रत्येकाने आपल्या घरी जे गुरुचरित्र मठामध्ये वाचत असाल, केंद्रामध्ये वाचत असाल किंवा औदुंबराच्या झाडाखाली कुठेही तुम्ही वाचत असाल, पण आपल्या घरी दत्त जन्मोत्सव साजरी करायला पाहिजे. साधा आणि सोपा. पूजा मांडणी केलेलीच आहे आपण, नसेल केली फोटो ठेवा दत्त महाराजांचा. दत्त महाराजांचा फोटो ठेवून 4था अध्याय वाचून जिथे बाळकं झाले असं असेल तिथंच फुलं व्हायची, आरती करायची, पंचपदी म्हणायची. शांत हो श्री गुरुदेव दत्ता मम चित्ता शमवी आता. पंचपदी असेल महाराजांची पंचपदी म्हणा. पंचपदी म्हणून नामस्मरण करा. काही काही जण दत्त महाराजांचा पाळणा म्हणता, पाळणा म्हणावा.
भजन असेल दत्त महाराजांचं भजन म्हणावं. तुम्हाला जेवढं दत्त महाराजांचं म्हणता येईल तेवढं 4 तारखेला करावं. कारण की 4 तारखेचा असा सुवर्ण दिवस गुरुवार आहे. तो दिवस प्रत्येकाने करावा, उपास प्रत्येकाने करावा एकादशी सारखा, आणि सेवा जास्तीत जास्त करावी. झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.